नमस्कार मित्रांनो. पारंपरिक गुऱ्हाळापासून मोठ्या औद्योगिक प्रकल्पापर्यंत विस्तारलेला गूळ उद्योगाला आता कायद्याच्या चौकटीत आणण्याच्या हालचालीला वेग आला असून स्वतंत्र कायद्याचा मसुदा साखर आयुक्तालयाने शासनाकडे पाठवला आहे. शासनाने यामध्ये काही दुरुस्त्या व बदल सुचवले आहेत. त्यावर या आठवड्यात बैठक होण्याची शक्यता असून सुधारित मसुदा पुन्हा शासनाला पाठवण्यात येणार आहे. गुळाचा व्यवसाय गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात बदलला आहे. पूर्वी शेतकरी स्वतःच्या शेतातील ऊस किंवा शेजारील शेतकऱ्याकडून ऊस घेऊन गुऱ्हाळात गूळ तयार करत होते. मात्र आता या व्यवसायाला व्यावसायिक आणि औद्योगिक स्वरूप आले आहे. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून प्रतिदिन शेकडो टन ऊसाची गाळप करणारे प्रकल्प राज्यात सुरू झाले आहेत. राज्यभरासह कोल्हापूर जिल्ह्यात गूळ उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. या पार्श्वभूमीवर गूळ उद्योगासाठी स्वतंत्र कायदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कायद्याचा मसुदा तयार करून साखर आयुक्तालयाने तो शासनाकडे पाठवला आहे. शासन स्तरावर मसुद्याचा विचार केल्यानंतर काही तरतुदीमध्ये दुरुस्ती तसेच अधिक विचारविनिमयाची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शासनाच्या सूचनानुसार मसुद्यात आवश्यक बदल केले जाणार आहेत. यासाठी संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार असून या आठवड्यात बैठक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर सुधारित मसुदा शासनाला सादर केला जाणार आहे. शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. सध्या गूळ उत्पादन प्रकल्पाच्या कामकाजावर साखर कारखान्याप्रमाणे स्वतंत्र नियंत्रण व्यवस्था नाही. त्यामुळे ऊस खरेदीची पद्धत, शेतकऱ्यांना दिला जाणारा दर, उत्पादन प्रक्रिया, प्रदूषण नियंत्रण तसेच अन्य औद्योगिक नियमाचे पालन याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रस्तावित कायद्यानुसार प्रतिदिन 25 टन किंवा त्यापेक्षा अधिक ऊस गाळप क्षमता असलेल्या गूळ उत्पादन प्रकल्पांचा कायद्याच्या कक्षेत समावेश होऊ शकतो. गूळ उद्योगासाठी प्रस्तावित कायद्याचा मसुदा शासनाला पाठवला होता. शासनाकडून काही दुरुस्त्या आणि बदल सुचविण्यात आले आहेत. त्यावर संबंधितांशी चर्चा करून आवश्यक बदल केले जाणार आहेत. या संदर्भात या आठवड्यात बैठक होणार असून त्यानंतर सुधारित मसुदा शासनाला पाठवण्यात येणार असल्याचे साखर आयुक्त संजय कुलते यांनी सांगितले आहे. धन्यवाद.